सोलापुरातील पेट्रोल पंप बंद राहणार आहेत अशी अफवा अगदी वाऱ्यासारखी सोलापूर शहर परिसरात पसरली आणि यामुळे सोलापुरातल्या सर्वच पेट्रोल पंपांवर नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं असून या दरम्यान काही ठिकाणी वादही उद्भवले। सोलापुरात सोमवारी सायंकाळी 8 नंतर सर्वच पेट्रोल पंपांवर प्रचंड अशा रांगा लागल्या होत्या। पेट्रोल पंप बेमुदत बंद राहणार सोलापुरात अशी अफवा पसरली होती। त्यामुळे प्रत्येक जण आपल्या खिशामध्ये आहे तेवढा पैसा टाकून पेट्रोल भरत होता, म्हणूनच या रांगा पाहायला मिळाल्या। दरम्यान याबाबत सोलापुरातील पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं, हा संप पेट्रोल पंप चालकांचा नसून पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकर आणि ट्रक चालकांचा आहे। पेट्रोल पंपावर जितका साठा आहे तो संपेपर्यंत पेट्रोल मिळेल। मंगळवारी सुद्धा सोलापूर शहरातील सर्व पेट्रोल पंप चालू राहतील। हा संप देशव्यापी असून तो मंगळवारी मिटेल अशी अपेक्षा या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। सोलापूर शहरातील काही पंपावर नागरिकांनी गोंधळ घातला, त्यामुळे नाईलाजाने पंप चालकांना पंप बंद करावे लागले। या प्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना सोलापूर शहरातील पेट्रोल पंपधारकांना तात्काळ बंदोबस्त पुरवण्याच्या सूचना केल्या असल्याचं सांगण्यात आलं। एकूणच सोलापूर शहरातील पंप बंद राहणार अशा अफवा पसरल्यानं हा गोंधळ झाला। मंगळवारी सोलापूर शहरातील पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार आहे। ज्याच्याकडे स्टॉक संपेल तोच पंप बंद राहणार आहे अशी माहिती मिळते। मी इंडियन ऑइल कंपनीच्या कारिगर पंपाचा मालक। 7 रस्त्यावर पंप आहे। कुठल्याही प्रकारचा स्ट्राईक नाही, काही नाही। माझा पंप सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कंटिन्यूस चालू राहील। माझ्याकडे सध्या 60,000 लिटर पेट्रोल असून दररोजचा फक्त 6 ते 7,000 लिटरचा विक्री आहे। काही सुद्धा काळजी करू नका, पंप बंद राहणार नाही। अफवावर विश्वास ठेवू नका, अफवा आहेत ह्या सगळ्या। पंप चालू राहणार आहे, सर्व पंप चालू आहे।